नमस्कार. आज आपण पाहणार आहोत काही मजेशीर म्हणी वेगळ्या अंदाजात. तर पहिली म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. याचा अर्थ असा आहे, अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते. तर आता दुसरी म्हण पाहूयात, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. याचा अर्थ असा आहे, अति शहाणपणाने नुकसान होते. पुढची म्हण आहे, अति तेथे माती. अर्थ आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच ठरतो. अन्नछत्रात जेवण वर मिरपूड मागणे. याचा अर्थ असा आहे की फुकट तर जेवायचे, वर पुन्हा मिजाज दाखवायची. यापुढील म्हण आहे, असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. याचा अर्थ असा आहे, अनुकूलता असेल तेव्हा चैन आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी. पुढील म्हण बघा, अडली गाय फटके खाय. याचा अर्थ असा आहे, एखादा माणूस अडचणीत सापडल्यावर त्याला हैराण करणे. यापुढची म्हण आहे, अतिराग भीक माग. याचा अर्थ असा आहे, ज्याला अतोनात राग येतो किंवा ज्याचा राग अनावर असतो त्याला पुढे भीक मागण्याची पाळी येते. इथे भीक म्हणजे याचना समजावी, ती कशाही साठी असू शकते. आता पुढील म्हण बघूया, अग अग म्हशी मला कुठे नेशी. याचा अर्थ असा आहे, स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसऱ्याच्या आग्रहाखातर केली असे भासवणे. पुढची म्हण आहे, अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीने मारलेला वर पाही. याचा अर्थ असा आहे, सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो, पण उद्धटपणाने तो आपला शत्रू बनतो. आता पुढील म्हण बघूया, अचाट खाणे आणि मसनात जाणे. या म्हणीचा अर्थ आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसानदायक असतात. आता शेवटची म्हण बघूया, अळीमिळी गुपचिळी. याचा अर्थ असा आहे, आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प राहणे. माझ्या आजच्या म्हणी तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.